नमस्कार, मी डी.बी. फाफाळे, माजी प्राचार्य आणि लिंगेश्वर देवस्थान संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून अनेक वर्षापासून काम पाहतोय. आज आमची लिंगेश्वर महादेवाची जंगी यात्रा संपन्न होत आहे आणि या यात्रेला आज तर दिवसभर लेझिम स्पर्धा, ढोलताशाचे कार्यक्रम, अनेक प्रकारचे कार्यक्रम आज दिवसभर संपन्न झाले आणि आता महाराष्ट्रामध्ये नावाजलेली अशी संगीत आखाडीचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही या यात्रेला प्रचंड गर्दी झालेली आहे. जवळजवळ 2 ते 3 लाख लोकांचं येणं जाणं सारखं चालू आहे. आम्ही सर्व यात्रेकरूंची जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे व या यात्रेसाठी जेवढे लोक येतात बहुतेक आम्हाला काहीतरी देणगी देऊन जातात. जवळजवळ आज दिवसभरामध्ये 6 ते 7 लाख रुपये आतापर्यंत देणगी जमा झालेली आहे. या देणगीचा आम्ही विकास कामासाठी उपयोग करतो. आमचे देवस्थान ब वर्ग देवस्थान आहे आणि या देवस्थानची यात्रा ही चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला पहिल्याच दिवशी वर्षाच्या भरत असल्याने या यात्रेला प्रचंड गर्दी असते आणि आता सध्या संगीत आखाडी चालू आहे. या संगीत आखाडीमध्ये सूत्रधार, गणपती, सरस्वती, विदूषक, मत्स्य अवतार, कच्चा अवतार, वर्रा अवतार ही पात्र आतापर्यंत झालेली आहेत. पुणे विद्यापीठातील काही प्राध्यापक मंडळी सुद्धा अभ्यास करण्यासाठी व संशोधन करण्यासाठी आज इथं आलेली आहेत. अनेक रिलीज सुद्धा इथं आलेले आहेत. अनेक महाराष्ट्रामधून गुणवंत अभ्यास करणारी ज्ञानवंत लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या यात्रेला दरवर्षी हा गर्दीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. यावर्षी गर्दीनं उच्चांक मोडलेला आहे. आजच्या यात्रेला जी आमची संगीत आखाडी आहे ही आखाडी आज सायंकाळी 6:30 वाजता इथं उद्घाटन झालं. या उद्घाटनासाठी आमच्या अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब उपस्थित होते आणि त्यानंतर दीपप्रज्वलन कार्यक्रम झाला, उद्घाटन झालं आणि ही आखाडी सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. रात्र थोडी सोके फार असा प्रकार आमच्या आखाडीमध्ये आहे आणि जुनी परंपरा जी आहे हे रामायण, महाभारत, विष्णू पुराण यातील दृश्य, महत्वाचे दृश्य पथनाट्याच्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी दाखवत असतो. आपल्या सर्वांना मी पुढील वर्षाच्या यात्रेकरता आताच निमंत्रण देतो. धन्यवाद.